नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। कारण की आज आमचं जरा प्लॅनिंग झालंय की पेट्रोल पंपात आपल्या निप्पाणीच्या मटण बनवायचं म्हणून। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। घरी माझं आवरून वगैरे झालं। आपली गाडी भरलेली आहे, एशियन पेंटला आहे शिरवळला। आता निघते। कुंदन शेठचा फोन येईल थोड्या वेळात की मग ते कात्रजला येणार आहे। मग आपण इथून कात्रजला आणि तिथून पुढे आपला प्रवास चालू मित्रांनो। कालच गाडी भरून झाली आहे। काल सकाळीच गाडी आउट झाली। परवा दिवशी मी गाडी सोडून आलो होतो। मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, ते अर्धवटच सगळं दाखवण्यात आलं। गाडी खाली झालेलं वगैरे मी टाकलं नाही मित्रांनो। काही ना काही जरा प्रॉब्लेम चालू होते, त्याच्यामुळे ते शूट वगैरे करता नाही आले। आणि चुकून माझ्याकडून 1-2 व्हिडिओ काढलेले होते मी, पण ते चुकून माझ्याकडून डिलीट झाले, त्यामुळे ते ब्लॉग टाकता नाही आले। तर एशियन पेंटला गाडी भरली। काल आपली गाडी भरून बाहेर आलेली, पण पप्पूची पण गाडी त्याच्यानंतर काल भरायला गेली। मग पप्पूची गाडी आज रात्रीत भरून सकाळी बाहेर आलेली आहे। पप्पूची गाडी पण नीलमंगला आहे आणि आपली पण गाडी नीलमंगला आहे। दोन्ही गाड्यांसंगतीच जायचं ठरवलं होतं, कारण की परत मध्ये रविवारी तर एशियन पेंटला खाली होणार नाही, त्याच्यामुळं संगतीच जायचं आणि सोमवारी गाडी खाली करायच्या। तर निघूयात आता मित्रांनो। कुंदन शेठच्या फोनची वाट बघते। नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे माझा व्यवस्थितपणे। तर कुंदन शेट्टी फोन केला, लगेच निघून दे आणि निघूयात आणि आपला प्रवास चालू मित्रांनो। तर बघूयात आता यांचा कधी फोन होतो। आलं की लगेच निघूयात मित्रांनो। दुपारचे 12 वाजलेत। किकी गावात आहे आम्ही आता। आज आमच्या बरोबर मोठा कांड झाला। कात्रजवरून आम्ही बसलो शिरवळच्या गाडीत, व्हॅनमध्ये। चांगली जागा वगैरे भेटली। कुंदन शेठ तर पुढं बसले ड्रायव्हरच्या जाऊन। नेमकं एवढा डेंजर खतरनाक ड्रायव्हर होता। पुढं गाडी खाली झाल्यावर कुंदन शेठ परत मागे येऊन बसले। त्याच्यानंतर त्या माणसाने आम्हाला आहे ना मध्येच सोडलं अर्ध्या रस्त्यात, कारण की त्याला पुढची सीटे नव्हतं, 2 जण होतं, त्याच्यामुळं तर काय ते पुढं घेऊनच जाईना। मग एक रिक्षा भेटली, आता एक काका भेटले आम्हाला, ते आता सोडत आहे। ते डबा गायण्यासाठी गावात आलते। आता गावात आलोय। मुबारक येतोय आम्हाला घ्यायला। मुबारक शिरवायला येणार आहे, तो तू पण आलाय पुढं आता। तर निघूयात। आधीच काका निघावलोय आता मित्रांनो। दुपारचे 3:45 वाजलेत। आलोय आता आम्ही उंबरजच्या टोल नाक्यावर। दोन्ही गाड्या पण आल्यानंतर जरा केसुर्डीत थांबलो होतो थोडा वेळ। तिथे यायलाच आम्हाला जास्त उशीर झाला, कारण की आम्हाला ती व्हॅन भेटली होती इथून कात्रजवरून। त्यांनी आम्हाला किकवीत आणलं आणि तिथंच सोडलं। त्याच्यावरून जरा त्याच्याबरोबर किरकिर झाली। त्याला पैसेच नाही दिले आम्ही तिथं आणून सोडल्यानंतर, कारण की त्यांनी आम्हाला शिरवळला सोडतो म्हटलं होतं। त्याच्यानंतर अर्ध्या रस्त्यातच त्यांनी सोडलं, त्याच्यामुळं आमची जरा किरकिर झाली त्याच्याबरोबर। मग तिथून एक रिक्षा केली परत। रिक्षावाल्याने डायरेक्ट सारवळत त्याच्या घरी नेली। म्हटलं मला डबा घ्यायचा जरा आणि मग सोडतो तुम्हाला। परत तिथं जरा वेळ गेला। त्याच्यानंतर केसुर्डीत आलो। केसुर्डीमध्ये मग जरा सगळेच गँग भेटली, तिथं थांबलो। त्याच्यानंतर निघालो। आणि आता दुसरा पुतळा आमचा असा झाला आहे की नीलमंगलाचं गोडाऊन बंद आहे। ते सोमवारी बहुतेक चालू होणार आहे, हे पण नक्की आहे का नाही ते माहीत नाही, पण म्हणून ते सोमवारी चालू होईल म्हणून। पहिल्याच तिथं 20 गाड्या आहेत वेटिंगला। 20 गाड्या ऑलरेडी पहिल्याच तिथं वेटिंगसाठी आहे। त्याच्यानंतर हे होणार, बाकीच्या आमच्या गाड्यांचे नंबर लागतील, पण तिथं जायला तर लागणारच आता, त्याच्याबद्दल काय वाद नाही। तर म्हटलं कमीत कमीत आता 2-3 दिवस आपल्याकडे आहे वेळ, म्हणून उत्तमच्या गॅरेजला गाडी आवळून घ्यायची होती, पण उत्तम पण बाहेर गेलेला आहे। उत्तम उद्या ड्रायव्हर असल्यामुळे कुठंतरी फॅमिलीला घेऊन बाहेर जाणार आहे,
त्याच्यानंतर नितीन मिस्त्रीला विचारलं, कमीत कमीत गट्ट्याचं काम करून थोडी घ्यायला पाहिजे. तर नितीन मिस्त्री पण उद्या नाही आहेत. नितीन मिस्त्री पण सासूरवाडीत चाललेत. म्हटलं मी बॅग भरते. आता कुंदन शेट्टी फोन केला होता, तर म्हटले मी बॅगच भरते. त्याच्यामुळं ते पण नाही आहेत. त्यामुळं आता आम्हाला टाईमपास कुठं करायचा हा सगळ्यात मेन प्रश्न आहे. कारण की उद्याचा अख्खा दिवस टाईमपास करायला लागणार. कारण की सोमवारी जरी आम्ही गेलो तिथं, तर सोमवारी काही 100% आमची गाडी खाली होत नाही. कारण की 20 गाड्या पहिल्याच तिथं वेटिंगला आहेत. त्याच्यामुळं आमचा नंबर नाही लागणार हे आम्हाला 100% माहिती आहे. त्याच्यामुळं काय करायचं म्हणून हे काम करू म्हणते, तर दोघं पण नाही आहेत, उत्तम पण आणि नितीन मिस्त्री पण नाही. त्याच्यामुळं आता बघत, आता रस्त्यात मध्ये थोडा टाईमपास करत जायचं. तर पप्पूचं हाऊसिंगचं काम केलेलं होतं गट्ट्याचं, ते चेक करत आहे. कारण की आवाज येत होता त्याचा, तर चेक करत आहे कुंदन शेट वगैरे. बघूयात आता आलो उमरजला, चहा वगैरे पिऊयात आणि निघूयात मित्रांनो 5:30 वाजलेत संध्याकाळचे. आलो पेट नाकाच्या पुढं. आमचं मटेरियल चेक करतोय जरा काय काय आहे आमच्याकडं. कारण की आज आमचं जरा प्लॅनिंग झालं आहे की पेट्रोल पंपात आपल्या निप्पाणीच्या मटण बनवायचं म्हणून. त्यामुळं पहिले सामान चेक करत आहे. या गावात किराणा मालाचं दुकान आहे इथं. मागच्या वेळेस कुठंतरी कुंदन शेटनी घेतलं होतं. या गल्ली समोर एक गल्ली आहे, त्या गल्लीत भेटतं वाटतं. त्याच्यामुळं पहिलं सामान काय काय आहे मटेरियल ते चेक करत आहे. नाही तर तेल तांदूळ वगैरे सगळं घ्यायला लागेल. गॅस वगैरे भरलेला आहे आमचा. मागच मी एका ट्रिपला नव्हतं गेलो तेव्हा कुंदन शेटनी सगळं भरून घेतलं होतं. तेव्हा त्यांनी तिथं चिकमंगळूरला जेवण वगैरे पण बनवलं होतं. घ्यायचं आता किरकोळ सामान घ्यायला लागणार आहे. तेल वगैरे सगळं, तांदूळ वगैरे, मसाला वगैरे असतील बहुतेक. पप्पूची गाडी अजून आली नाही. मागं येतोय तो, जरा मागच राहतोय. एक आमचा मित्र आहे एकदम जुना, निलेश आसवलय म्हणून, तो आता पप्पू बरोबर आहे. आता येईलच त्याची पण गाडी. थोडासा मागा असेल तोपर्यंत आमचं सामान वगैरे घेऊन पण होईल. तो पण वडापाव वगैरे खाता येईल. बाकीचं जे वेस्ट सामान आहे, जे जुनं सामान आहे, ते सगळं फेकून देतात. काय खराब झालं ना कोणी काहीतरी भाजी होती वाटतं शिल्लक, ती खूप दिवसाची त्याच्यातच ठेवली होती. एका मित्रांनी काढून फेकली. अजून कशी आहे ना ती गाडी काय कळणार. बघूयात, तोपर्यंत आपण सामान घेऊन येत. मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेत. आलोय आपल्या नेहमीच्या HP पंपावर. डिझेल भरून झाले. आता जेवण बनवायचं चालू आहे कार्यक्रम. आमचे एक नवीन कुक आलेले आहेत, मुल्ला नसरुद्दीन. खास एकदम चिकन मटन मध्ये एकदम एक्सपर्ट आहे. 20-1 वर्षानंतर आम्हाला सापडलेत ते कात्रजला. त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो त्यांना आज. खास फक्त कुक आहे एकदम. पप्पूच्या जोडीला आहे. पप्पू लोपून बसतो बघा इथं, हसतोय. आणि मेन शेफचं काम चालू झालंय बघा. मटन माल दिसला पाहिजे. बस आता बघितलं कुंदन शेठचं मटन दाखवायची स्टाईल. आज बऱ्याच दिवसानंतर गाडी स्वयंपाक चाललाय. कारण की आमच्या पुतळा झालेला सगळीकडं. त्याच्यामुळं निवांत जायचंय. त्याच्यामुळं आपला बसलोय. बाकीची गॅंग कांदा, टमाटो, मिरच्या, लसूण कापत आहे. आज सगळं आमच्या मेन शेफ आहे त्यांच्या पद्धतीने करायचं चाललं होतं. ते इंद्राणी तांदूळामध्ये बिर्याणी बनवायचं बनवत होते.
मग सगळ्यांनी आम्ही जरा त्यांना सांगितलं उद्या रविवार आहे, उद्या बनवू, आज नको एवढं. हा काय परत इथं आहे तसं हॉटेल, जर पचका झाला असतं तर, पण नको म्हटलो पहिलेच. एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर उगीच रिस्क नको घ्यायला म्हटलो. जरा 2दा-3दा अनुभव घेऊ आणि त्याच्यानंतर देऊ. कारण की इंद्रायणी तांदूळ मध्ये बिर्याणी म्हणल्यावर जरा आमचे सगळेजण भिले. कुंदन शेट तर तिथूनच मला नको 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 म्हणले, नको नको म्हणले. उद्या कर बाबा, पण आज तू शांत राहा. नवीन काय बनवून घेऊयात पहिल्यांदा. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. आता जेवायला बसलोय. गाडीत सगळा स्वयंपाक बनवला आणि बाहेर बसलोय बघा निवांत. गाडीच्या माग मटण वगैरे सगळं. आळंदी जगदंबाचा आणि जगदंबाचा राईस बनवला भाऊनी, म्हणजे कुंदन शेटने. एकदम मस्त तर्रीपात झालेले. आता जेवून घेतो. आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.